धावसंख्या 5 या धावसंख्येवरती संदीप सर आपण पाहतात 48 टार्गेट आहे आणि जशा प्रकारची सुरुवात तलवडे टीमनं केलेली आहे लो स्कोरिंग मॅच ही टफ होईल यात मात्र काही शंका नाही आहे. 100% आपण पाहतो आत्तावर त्या मैदानावरती धावांची पाठलाग तर सहजरित्या होताना पाहिला गेला. एक मोठा आकडा जरूर धोत्रे संघाने गाठला होता. प्रियश खऱ्या अर्थाने म्हटलं गेलं इथे चौकार या दरम्यान आलाय तर जो 71 धावा ज्या आपण पाहतोय बनवण्यात आलेल्या धोत्रे संघाकडून त्या धावांना आज कोणी पार करणार का? कारण 5 षटकांचे सामने आता इथे समाप्त होतात. यानंतर 4 षटकांचे सामने आज पाहणार आहोत आपण. त्यानंतर 3 षटकांचे तो जो हाय स्कोर आहे ज्याच्यासाठी नेरल मल्टी स्पेशलिस्ट क्रिटिकल केअर आपण पाहतोय सेंटरकडून जो बक्षीस आहे 2000चा आत्ता तरी दावेदार आपण पाहायला गेला तर धोत्रे संघ आहे. बघा मंगेश गोमारे साहेब यांचा संघ अर्थात संदेशजी जोशी यांचा संघ उद्या जिंकली शो मॅच तर एकविरा ट्रिप असेल आणि निखिल 11 जिंकली तर गोवा ट्रिप कॅप्टन कडून. पांढरंग मालीकडून उद्या जे प्लेयर आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी आपण पाहतो रेडबुल असतील. प्रियश उद्या जे खेळाडू खेळणार आहेत प्रत्येक खेळाडूला जे 12 प्लेयर असतील प्रत्येक संघात एक इनफॅक्ट प्लेयरचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. निखिलनं नुकताच आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवली की निखिल 11 टीममध्ये जे कोणी खेळाडू खेळणार आहेत मॅचच्या 1 तास अगोदर त्या सर्वांना 1-1 किलोचा कोंबडा वाटप करण्यात येणार आहेत. तर बघूयात संदेश जोशी आपल्या संघासाठी संघातील खेळाडूंसाठी काय पारितोषिक देत आहेत त्या अनाउन्समेंटची देखील आपण वाट पाहूयात. संदेश जोशीने सांगितलं प्रत्येक झेलसाठी कोंबडा देणार आहेत ते त्यांच्या संघातील प्लेयरला. सरळ खेळता दो बॉलर्स बॅक ड्राइव्ह रनआउटची चान्स बनलेली हो थ्रो नवनाथकडे थ्रो कदाचित थोडंसं कॉर्डिनेशनची कमी आपल्याला पाहायला मिळते. 1 रन या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोचलेली आहे ती 10 या धावसंख्येवरती. 23 चेंडूंमध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. मॅच बनेल यातील मात्र काही शंका नाही आहे. आकाश शिंगे यानं जबरदस्त मेहनत आहे संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी घेतलेली आहे. मागील 1 महिन्यांपासून ते आमच्या समवेत इन कॉन्टॅक्ट होते. संघांना एकत्रित करणं सर्व ऑफिशियलला एकत्रित करणं त्यानंतर संपूर्ण आयोजनामध्ये हातभार लावणं ही त्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी राहिलेली आहे. संदेश जोशी यांच्याकडून आकाशसाठी शेवटच्या रात्री एक बोकड असणार आहे. निखिल गोमारे तरी कुठे कमी आहेत. निखिल गोमारे यानं संपूर्ण मॅनेजमेंट टीमसाठी तब्बल 22 बॉयलर कोंबड्यांची अनाउन्समेंट केलेली आहे. व्हॉट्सअपला सर्व काही मेसेज आलेले आहेत निखिलचे. लोवा फुलटॉस ऑन साइडला टर्न करतात. गॅप मोठी आहे. वॅकेंड एरिया मधून पाठवला चेंडू सरळ सीमा पार. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना सुंदर चौकार. ऑन साइडला चेंडू टर्न करतात. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. हो मिस्टेक झालेली आहे समीर कडून. बॉल सीमा पार चाललेला आहे. आधी जावा कमी त्या चुका रोकाव्या लागणार आहेत. आलेला सुंदर चौकार.
तो कल्पेश करारे यांच्याकडून असेल. आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. पारितोषिक जे जे लावतात त्यांच्यावरती. ओ फुल टॉस, फायदा उचलत असताना पाठवलं सरळ स्क्वेअर लेग सीमा पार. कैलास वैखरे जे नुकताच ज्याने सांगितलं की आम्ही प्रॅक्टिसमध्ये नाही आहोत, त्यांचे बॅटिंग पाहून कोणी म्हणणार नाही की ते प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत. कदाचित पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहत आहोत. षटकार इथून टोकलाय फलंदाज कैलास वैकर यांच्या बॅटमधून आलेलं षटकार टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या धावासंख्येवर. गुरुनाथजी शिंगटे साहेब माऊली यांच्या वतीनं शाकाहारी वाल्यांसाठी देखील सोय करण्यात आलेली आहे. 5 किलो पनीरची देणगी दिलेली आहे संपूर्ण मंडळासाठी. नॉनव्हेज वाल्यांची सोय झाली, व्हेज वाल्यांची गरजेची होती. 5 किलो पनीरची अनाउन्समेंट. ज्यांनी ज्यांनी बक्षीस लावले त्यांचे चेहरे लक्षात ठेवा, नाहीतर उद्या गायब. रुपेश तयार, 25 झाल्यात. वेगवान टाकलाय चेंडू, हवे ते आता येईलची शक्यता. क्षेत्ररक्षक पोचलेत. गुरुनाथ बाबरीने ऍक्शन पकडली आहे. चांगली झेल. फलंदाज बाद. कैलास वैखरे परतलेत. धक्का महत्वपूर्ण बसलेला जय हनुमान वाकसीमला. फलंदाज बाद. त्याने केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि स्पर्धेचे खऱ्या अर्थाने केटीसी लाईव्हचे सर्वेसेवा अजिंक्य पवार खऱ्या अर्थाने आपलं पाहतोय कॉम्बॉक्सच्या इथे टेक्निशियन रूममध्ये आहेत. आमचे सुनीलजी तांडेल सर, त्यानंतर राजेशजी भोईर सर, हे पंच आपण पाहतो. नवनाथजी तांबोली स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहतोय. प्रियश बाबरे, मिनी कुणाल दाते ज्याला संबोधलं ते कर्जत टेनिस क्रिकेटमधला एक सुंदर आवाज या स्पर्धेसाठी जोडला गेला आहे. खऱ्या अर्थाने सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. ही जी मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने पुढील 4 रात्री आपण पाहतो या स्पर्धेमध्ये एन्जॉय करणार, मजा करणार जरूर आहोत. प्रेक्षकांसाठी पण नवीन नवीन योजना, बक्षिसं या ठिकाणी आहेत. अंडर-12 खेळाडूंसाठी, आपल्या प्लेयरसाठी, प्रेक्षकांसाठी पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने मेजवानी असणार. पुन्हा एकदा बोलूया कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले गेलेत प्रियेश बाबरे. 18 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येची इथून गरज होती. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 27 या धावसंख्येवरती. विजयासाठी 17 चेंडूंमध्ये 21. हवेत खेळतात. मिडॉन इन ऍक्शन. झेलची शक्यता. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप, सेकंडचा कॉल. या धावा खऱ्या अर्थानं वाकस संघासाठी फायदेशीर आहेत, परंतु डॉट आणि विकेटची नितांत गरज आहे. कारण जवळपास बघता बघता रन बॉल पर्यंत मॅच पोहोचलेली आहे. आता 16 बॉलचा खेळ बाकी राहतो. 16 मध्ये 19, 19 फ्रॉम 16. फार कमी वेळ होता जजमेंट करण्यासाठी अक्षयकडे, परंतु कदाचित झेल पकडू शकले असते. 16 चेंडूंचा खेळ बाकी. 16 मध्ये 21. आप्पाचे निर्णायक षटक. 19ची गरज आहे. 16 चेंडूंमध्ये वेगवान टाकला चेंडू, डॉट बॉल. महत्वपूर्ण षटक आहे. कदाचित याच षटकावरती भविष्य निर्भर आहे. जर तलवाडे संघाला मैदानाच्या आतमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं तर या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा. बॅकफुटला जात फक्त दिशा दिली आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं. रुपेश आहेत डाऊन द बॉल. फक्त 1 रन. फिल्डिंगची विवराने डीप कबो पॉईंट ठेवला.
त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये खेळाडू लॉंग ऑन मिड विकेट आणि डीप स्कोअर लेग. धावा झाल्या तर 30 विजयासाठी 18ची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. माफ करा 14 चेंडूंमध्ये 18. महत्वपूर्ण षटक आप्पाचं. अजून कुठल्याच गोलंदाजाने दुसरं षटक फेकलेलं नाहीये. चांगला चेंडू आहे. आप्पा मॅच मध्ये आता पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न त्यानं सुरू केलेला. डॉट बॉल इथून आप्पाने फेकला. आता बॉल बाकी राहतात ते 13 विजयासाठी 18. मॅच बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कैलास वैकरे बाद झाल्याच्या नंतर थोडीशी इथे आपण पाहतो दमछाक जाणवत असताना, कारण तुषार दळवी नवीन आलेले फलंदाज भगवाननं चांगली बॅटिंग केली. आता वेगवान टाकला. पाठीमागे निघाला चेंडू. टर्न होतोय. एक तर कंप्लीट केले. कॉल सेकंडचा थ्रो. विकेट किपर एंडला. एकच रन. एफर्ट्स तुम्ही मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण खेळाडूंकडून पाहता. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा जातील भगवान दळवी. याचाच फायदा आता उचलावा लागणार आहे. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 31 वरती. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 17 धावेंची आवश्यकता. बारा चेंडू आणि 17 धावा म्हटलं गेलं तर आत्ता परत पाहिलं गेलं या मैदानावरती 50-60 धावा सहजरित्या चेस होताना पाहिल्या गेल्यात. पण आज पाहिलं गेलं एक मोठं आव्हान जे धोत्रे संघाने ठेवलं होतं. तर संघ आपण पाहतोय धावांचा पाठलाग त्यांनी करून दिला नाही आहे. पण इतर संघ पाहिलं धावांचा पाठलाग करत असताना सहजरित्या सामना जिंकलात. पहिला सामना आज खऱ्या अर्थाने उद्घाटनीय सामना होता. ए पोलमधून जो सामना पाहिला गेला सुशांत रायडर्स विपक्ष श्री 11 यंगस्टर कोलारे, त्यामध्ये यंगस्टर कोलारे संघ ए मधून पहिला सामना जरूर विजयी झाला आहे. उद्या पुन्हा एकदा आपण ए पोलचा पहिला सामना बनवतो. तिथं गावदेवी सायली 11 तलवडे आणि पियुष 11 बिरदोले हा सामना आपण पहिला पाहणार आहोत. दोन्ही संघ आपण लाईव्हच्या माध्यमातून मॅचेस पाहत असतील तर उद्या जरूर ठीक 6:30 वाजता आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. बारा चेंडूंमध्ये 17ची गरज असताना आता गुरुनाथ बाबरी इन ऍक्शन आलेले. चौथा फ्रेश गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला. धन्वी 11 जय गणेश तलवडे टीमच्या वतीनं तुषारवरती सातत्याने प्रेशर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु भगवान दळवी सातत्याने कानमंत्र देतात. डॉट बॉलला आता इक्वेशन 11 मध्ये विजयासाठी 17. या दरम्यान इम्रान शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. क्रिकेटच्या दुनियामधील भरत मेहरा 11 या संघाला नेहमीच पॅक करत असतो. तो म्हणजे इम्रान शेख या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आला. कदाचित या बॉलवरती गोलंदाज जर धावले असते तर कदाचित सिंगल मिळाली असती. एखादा जर स्ट्रायकिंग एंडला थ्रो वेगानं समीरचा कदाचित आला असता तर रनआउटची शक्यता होती, परंतु भगवान दळवीची विकेट महत्वाची. त्या कारणास्तव समीरचा थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावा मिळत आहेत 2-2च्या मदतीने. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 33. बॉलचा आता खेळ बाकी राहिला तो 10. 10 मध्ये 15. आणखीन एक वेगवान टाकलेला चेंडू. चान्स ऑफ रन आउट. फलंदाज तुषार इथून होईल बाद. रन मिळणार नाहीये. इक्वेशन 9 मध्ये 15. धावत संख्या 33. आता इक्वेशन 9. बॉलचा खेळ बाकी राहतो. 9 मध्ये 15ची गरज. स्ट्राईक घेतली भगवान दळवी यानं. रंगली मॅच. 9 बॉल 15. नल बॅटिंग फिनिश. स्विच इट.
हो, चांगली फिल्डिंग. अमर बाबरे होते इन ऍक्शन. गोलंदाजी करतायत गुरुनाथ बाबरे आणि फिल्डिंग करतायत अमर बाबरे. आपण ऍक्शन रिप्ले. गोलंदाजी करतात गुरुनाथ बाबरे, फिल्डिंग केली अमर बाबरे आणि माहिती पुरवतात प्रियश बाबरे. डॉट बॉल. इक्वेशन मध्ये बदल. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 मध्ये 15. हो, आणखीन एक स्विचित आता सक्सेसफुल झालेले आहेत. निघाला चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 7 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 7 मध्ये 11. चांगल्या बोले. धन्यवाद. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 11ची गरज. वेगवान टाकला हवेते चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न चाललाय. चेंडू सरळ सी मारेशा पार. टोकलाय षटकार. आयवा कॅच कदाचित त्या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे. तर यावं ज्या लकी प्रेक्षकाने आयवा कॅच पकडलेली. आपण यावं व्यासपीठावरती सुभाष मस्कर आणि विजयजी गोमारे साहेबांच्या वतीनं आपल्याला स्मार्ट वॉच देऊन सन्मानित करण्यात येणार. इक्वेशन 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 मध्ये 5 धावांची गरज. चला, आयवा झेल या ठिकाणी पकडला गेला आणि राजेश भोईर सरांनी लगेच सांगितलं आयवा झेल त्या ठिकाणी झालाय. 1 घड्याळ 3 माली 1 फुल. तिघे जण आलेत गाडीवरती बघा आयवा झेलसाठी. त्यांनी जे घड्याळ पटकवलाय जरूर ये दादा पण सांभाळत ये. गावदेवी कोलारे संघ घरी जाऊन आलाय. भावेश व्यवस्थित जेवण पाणी एकदम आराम. सुमित मॅचला येतो का कुठे फिरायला येतो ते समजत नाही. त्याची स्टाईल पाहिली गेली ना एकदम मस्तपैकी. या आयवा झेल ज्यांनी पकडला त्यांनी या. हा, भाविक गोमारे. आयवा झेल पकडला त्यांनी. भाविक मच्छिंद्र गोमारे आयवा झेल प्राप्त केला त्यांनी. आणि जरूर या रामदास दादा गोमारे यांच्या शुभ असते तो वॉच दिला जाईल. प्रियश एक वॉच या ठिकाणी पाठवायचे. तर भाविक आपण पाहतोय चांगला झेल पकडला. पण भाविक कोलारेमधून कोणत्या संघामधून खेळण्याची इच्छा आहे जरूर भाविकला विचारू ना आपण, कारण तो उद्या आपण पाहतोय. सर 5 बॉलचा खेळ बाकी राहतो. 5 मध्ये 3 ची गरज आहे. कॅच इथून सुटलेली समीर कडून. 5 बॉल 3. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे खेळाडू ठेवण्यात आलेला. 1 रन तर कंप्लीट होते. फक्त सिंगल या बॉलवरती मिळेल. टीमची टोटल आता जाऊन पोचलेली आहे ती 46 या धावसंख्येवरती. आता बॉल बाकी राहिलेले आहेत ते 4 आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा गोल्डन नियम. 4 बॉल 2 धावा. शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे मॅच. 1 सुटलेली झेल. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार बरंच काही सांगून जातोय. आप्पा एक जादुई गोलंदाज म्हणून त्यांची राहिलेली ओळख एक फिरकीपटू आहे. आता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगची व्यूहरचना सिलिमिड ऑफ ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. 4 मध्ये 2 ची गरज. बॉल तयार. कमी गतीने टाकल्या. पाठीमागे निघाला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतात. थोडीशी फंबल. 1 तर कंप्लीट. कॉल सेकंडचा चान्स आहे रनआउटची. थ्रो थोडासा वाईड आलेला. क्लोज कॉल आहे. कदाचित काम तमाम आहे. रेफर करण्यात आलेल्या पंचांकडून सॉफ्ट सिग्नल आउट देण्यात आलेला आहे. जर आउट असेल तर 1 धावापासून संघ दूर राहील. जर नॉट आउट असेल तर सामना इथून जिंकेल वाकस संघ.
फलंदाज बाद म्हणजेच आता इक्वेशन 3 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 3 मध्ये एका धावसंख्येची गरज आहे. एक तीन- मिनिट फक्त, एक मिनिट आपण एक बक्षीस या ठिकाणी देऊया, तो परत बॅट्समॅन जाईल. तर ऐवाज येईल भाविक मच्छिंद्र गोमारे ज्याला भेटलाय रामदादा त्यांच्या शुभ हस्ते ऐवाज येईल या ठिकाणी दिली जाते. कॅमेऱ्यामध्ये आपण पाहतो हे क्षणचित्र टिपले जातात. जे पुरस्कार आहेत त्यांचं देखील नाव घेणं कदाचित गरजेचं आहे, महत्त्वपूर्ण आहे. सुभाष मस्कर साहेब आणि विजयजी गोमारे साहेबांच्या वतीनं हे संपूर्ण प्रेक्षक कमाल कॅस्टसाठी आपण पाहता स्मार्ट वॉच या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. 3 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 3 चेंडूंमध्ये विजयासाठी एका धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल 1 धाव. फिरकी पटवे अप्पा पाहूयात टप्पा पडल्याच्या नंतर किती चेंडू वळण घेईल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये एका धावसंख्येची गरज. 3 बॉल 1 रन. डॉट आला तर मजा येईल. वेगवान टाकलेला चेंडू ऑन साइडला सहजतेने टर्न करतात. सामना इथून जिंकलेला जय हनुमान. वाकस संघानं अभिनंदन टीम वाकस. तर मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो या ठिकाणी दिला जातोय. शेवट परत मैदानामध्ये उभा राहून ज्याने सामना आपल्या बाजूने झुकवला, आपल्या बाजूने घेतला आणि एकाचा किल्ला लढवत असताना कैलाशने चांगली सुरुवात केली होती जरूर, पण शेवट परत मॅचमध्ये घेऊन जाणं. कैलाशचे 20 होत्या आणि 21 होतून पाहतोय तिथे भगवानच्या होत्या, पण एक चांगलं शेवट त्यापर्यंत पोचवलं. त्यामुळे या मॅचचा हिरो आपण पाहतो ठरला आहे तो भगवान दलवी. किरण वेल प्लेड, चांगली